नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या नियमानुसार शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षात एम ए भाग 2 या वर्गासाठीचा अभ्यासक्रम हा बदललेला आहे. या बदललेल्या अभ्यासक्रमाविषयी, त्यातील विषय निवडीविषयी, विषयांच्या मूल्यमापनाविषयी आणि एकूणच सेमिस्टर व चॉईस बेस क्रेडिट सिस्टीमविषयी आपण मागील भागामध्ये माहिती घेतली. विद्यार्थी मित्रांनो, या सेमिस्टरमध्ये आपल्याला जे 4 विविध विषय आहेत त्यातील पहिला जो विषय आहे तो म्हणजे मॉडर्न पॉलिटिकल थॉट. या विषयाच्या अभ्यासक्रमाविषयी आपण माहिती घेतलेली आहेत. तरी पण एकूणच ह्या विषयामध्ये आपल्याला 5 चॅप्टर म्हणजे 5 विविध विचारवंत आहेत की ज्यांचे भारताच्या आधुनिकतेसंबंधी जे विचार आहेत ते विचार ह्या 5 विचारवंतांच्या विचारांमधून अभिव्यक्त होताना दिसतात. आणि म्हणून ह्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला महादेव गोविंद रानडे, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आणि राम मनोहर लोहिया या 5 विचारवंतांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यातील पहिले जे विचारवंत आहेत ते म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. ह्या विचारवंतांच्या आधुनिक भारतासंबंधीच्या कल्पना किंवा त्यांच्या विचारांमधून अभिव्यक्त झालेल्या आधुनिकतेच्या कल्पना या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर आपण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा अल्प परिचय, एकूण त्याला आपण प्रास्ताविक म्हणतो, त्याची आजच्या भागात आपण ओळख करून घेऊ. कारण त्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की कोणत्याही विचारवंतांच्या विचारांच्या घडणीमध्ये तत्कालीन त्याच्या जीवनात आलेले विविध प्रसंग आणि त्या प्रसंगाचा त्याच्या जीवनावर पडलेला प्रभाव हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्यातून एक नवी दिशा ही त्या विचारवंताला मिळत असते. आणि म्हणून त्या विचारवंताचं व्यक्तिगत जीवनाविषयी त्याच्या काही गोष्टींवरती आपल्याला दृष्टी टाकली पाहिजेत. आणि म्हणून महादेव गोविंद रानडे यांचा जर आपल्याला विचार करायचा ठरला तर ते नेहमीच आपल्याला भारताच्या प्रबोधनवादी इतिहासामध्ये, भारताच्या आधुनिकतेच्या इतिहासामध्ये आणि एकूणच या पुनर्जागरणाचा हा जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये ज्यांचं नेहमीच अग्रगण्य नाव घेतलं जातं ते म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. आणि मग त्या अशा ह्या विचारवंताविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. खरं तर आधुनिक महाराष्ट्राचं जनकत्व ज्यांच्याकडे देऊन अरविंद घोष यांनी ज्यांना हिंदुस्थानाच्या आधुनिक राजकीय इतिहासाचे प्रवर्तक ठरविलं आहे, त्या महादेव गोविंद रानड्यांचा जन्म हा आपल्याला आपल्याच नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी एका सनातनी कुटुंबात 18 जानेवारी 1842 साली झालेला दिसतो. आता निफाड हे खेडं म्हणजे आज तालुका आहेत, पण पूर्वी ते गाव होतं. आणि मग अशा गावामध्ये एका ब्राह्मणी आणि सनातनी कुटुंबामध्ये, कारण याचा संबंध सनातनीपणाचा हा त्यांच्या जीवनावर पडलेल्या विविध प्रसंगांमधून आपल्याला अभिव्यक्त होतो आणि म्हणून या अर्थानं आपण त्याला सनातनी म्हणत आहोत. आणि अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म हा 18 जानेवारी 1842 साली झाला. कारण ही जी सनातनीपण जो आहे त्या सनातनीपणाची छाप ही रानड्यांच्या विचारांवरती आणि एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वावर देखील आपल्याला नेहमीच टिकून राहिलेली दिसते. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या जन्मदात्यांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दलची जी आत्मीयता त्यांच्या मनात होती त्यातून अनेकदा रानड्यांना त्यांच्या कृतीनिश्चयापासून आणि स्वीकृत अशा तत्वांपासून आपल्याला ढळावं लागलेलं दिसतं. आता रानड्यांच्या जर शैक्षणिक जीवनाची वाटचाल जर आपण बघितली तर रानड्यांचं प्राथमिक शिक्षण हे कोल्हापुरात आणि उच्च शिक्षण हे मुंबईला झालेलं होतं. म्हणजे शैक्षणिक जीवनात असतानाच त्यांच्याबद्दल त्यांचे जे शिक्षक होते, गुरुवर्य होते, त्यांनी असं एक भाकीत केलेलं होतं की हा असामान्य कोटीतला विद्यार्थी असून भविष्यकाळी एक मोठा कीर्तिमान पुरुष होणार आहेत, असं भाकीत त्यांच्या शिक्षकांनी, गुरुवर्यांनी व्यक्त केलेलं आपल्याला नमूद सापडतं विविध लिखाणांमध्ये. कारण ह्या काळात त्यांनी वाचनाचा
उदंड असा व्यासंग बाळगलेला दिसतो. म्हणजे याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर मराठ्यांच्या इतिहासाबद्दल रानड्यांना अत्यंत उत्कंठा आणि जाज्वल्य असा अभिमान आपल्याला असल्याचं दिसून, आणि तो कधी अगदी त्यांच्या प्राथमिक शिक्षणापासून, म्हणजे तेव्हापासून तो आपल्याला दिसतो. आणि पुढे त्यांनी जे विविध लिखाण केलेले आहेत त्यात मराठी सत्तेचा उदय हे त्यांचं एक गाजलेलं पुस्तक ग्रंथ आपल्याला सांगता येतो. इंग्रजी राजवटी संबंधी रानड्यांनी अगदी शालेय जीवनात असतानाच एक असा कडक असा निबंध लिहिला होता, आणि त्याचा परिणाम असा की जे परीक्षक होते त्या परीक्षकांचा रोष त्यांनी ओढवून घेतल्याचा एक प्रसंग त्यांच्या बालपणात आपल्याला घडलेला दिसून येतो. पुढे रानड्यांनी BA केलं, MA केलं, अगदीच कायद्याची परीक्षा देखील त्यांनी सन्मान आणि गौरवपूर्वक उत्तीर्ण झाले, आणि एकूणच त्यांच्या शैक्षणिक जीवनाची जी वाटचाल होती ती इसवी सन 1866 साली त्यांनी ती पूर्ण केलेली आपल्याला सांगता येते. त्याच्यानंतर 2 वर्ष रानड्यांनी ओरिएंटल ट्रान्सलेटरचं काम आपल्याला केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर नंतर त्यांची मुंबईला प्राध्यापक म्हणून कायम नेमणूक पण झाली, पण अध्यापन कार्यात सातत्यानं ते काम करू शकलेले आपल्याला दिसत नाही. कधी स्मॉल कॉज कोर्टाचे न्यायाधीश म्हणून, तर कधी पोलीस मॅजिस्ट्रेट अशी कामं त्यांनी आपल्याला केलेली दिसतात. आणि शेवटी इसवी सन 1871 साली रानड्यांची पुण्याला न्यायासनावरती एक कायम नियुक्ती आपल्याला झालेली दिसते, आणि हा त्यांच्या आयुष्यातला एक नव्या पर्वाचा प्रारंभ होता. खरं तर न्यायदेवतेबरोबरच समाजदेवतेची ही सेवा रानड्यांनी सुरू केलेली होती, आणि एकूणच सामाजिक सुधारणेखेरीज हा देश रसातळाला जाईल याची जाणीव अगदी त्यांना विद्यार्थी दशेपासून झालेली आपल्याला दिसते. म्हणजे इंग्रजी विद्या असेल, कायदा, न्याय आणि मिशनरी जे होत्या ख्रिश्चन मिशनऱ्या त्यांचं कार्य, या तिन्ही शक्तिप्रवाहांमुळे हा समाज ढवळून निघत असल्याबद्दल एकीकडे रानड्यांना समाधान वाटत होतं, तर दुसरीकडे काही जे कडवे किंवा अतिरेकी धर्माभिमानी जे होते ते ह्या नवजागरणाला, ह्या प्रबोधनाला अपशकुन मानत, आणि हे पाहून रानड्यांना अतिशय हळहळ वाटताना आपल्याला दिसते. अगदी कमालीचं अज्ञान, स्त्रियांची दुरावस्था, बालविवाह किंवा असंख्य अशा ज्या इथे अनिष्ट रूढी प्रथा परंपरा होत्या, अशा अनेक समाज दूषणांविरुद्ध रानड्यांनी इंदू प्रकाशमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात झोड उठवलेली आपल्याला दिसून येते. एवढंच नव्हे तर त्यांनी पत्र पाठवून, स्वतः गावोगाव हिंडून त्यांनी सर्वांगीण सुधारणेचा पुरस्कार रानड्यांनी आपल्याला केलेला दिसून येतो. पुढे अगदी त्यासाठी त्यांना सामाजिक आणि कौटुंबिक क्लेश, दुःख देखील त्याच्यामध्ये त्यांना सोसावं लागलेलं दिसून येतं आपल्याला. रानड्यांच्या जीवनातली सर्वात महत्त्वाची ठळक बाब आपल्याला अशी सांगता येईल की प्रार्थना समाज, जी बंगालच्या ब्राह्मो समाजाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक सुधारणेची एक संघटना म्हणून स्थापन झालेली दिसून येते, आणि त्यामध्ये प्रार्थना समाजाच्या प्रतिष्ठापनेमध्ये रानड्यांचा फार मोठा वाटा होता. प्रार्थना समाजाची जी मूलतत्वे होती ती मूलतत्वे घडवण्यात त्यांचा स्वतःचा हात होता, आणि एकूणच प्रार्थना समाज हा एक पंथ नसून तो स्वदेश बांधवांच्या धार्मिक उद्धाराचं ते साधन आहे, अशी रानड्यांची धारणा होती. प्रार्थना समाजातील जे सभासद होते त्यांची एक जात होऊन बसल्यास त्यांना आपलं हे कार्य करता येणार नाही, असं त्यांचं रानड्यांचं म्हणणं होतं. आणि मग एकूणच प्रार्थना समाजाच्या मतांचं समर्थन आणि तत्संबंधी संभवणाऱ्या शंकांचं निरसन करण्यासाठी रानड्यांनी एकेश्वर निष्ठांची कैफियत, ज्याला आपण थीट्स कन्फेशन ऑफ फेथ असं म्हणतो, त्या नावाचा एक उत्कृष्ट असा निबंध लिहिला, आणि त्यात दाखवून दिलं की ख्रिस्तानुकरण म्हणजे ख्रिश्चनांचं फक्त अनुकरण करून हिंदू धर्माची पायमल्ली करणे हा समाजाचा हेतू नाही आहेत, म्हणजे प्रार्थना समाजाचा हेतू नाही आहेत. आणि त्यांनी तर्क आणि इतिहास यांच्या आधारे ह्या निबंधामध्ये तसं स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. रानड्यांच्या जीवनातला अजून एक ठळक बाब आपल्याला अशी सांगता येईल ती म्हणजे की पुण्याच्या वास्तव्यामध्ये रानड्यांच्या कर्तृत्वाला बहार आणणारी
एक दुसरी महत्त्वपूर्ण जी संस्था ठरली ती म्हणजे सार्वजनिक सभा. सार्वजनिक सभा ही सार्वजनिक काका ज्यांना आपण म्हणतो, म्हणजे सार्वजनिक काका या नावाने जे विख्यात आहेत, श्री ग वा जोशी यांनीच ती स्थापन केली आणि त्यामध्ये रानड्यांचा सहभाग होता. रानडे आणि ग वा जोशी यांची सार्वजनिक सभेतील जी युती होती ती अगदी दुग्ध शर्करेचं योग असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण असं की एखादा विचार हा रानड्यांनी, म्हणजे महादेव गोविंद रानडेंचा जर असेल आणि त्याचं लगेच आचरण सार्वजनिक काका त्याचं करताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे हा एक अनोन्य संबंध दोघांमध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे जसं उदाहरण द्यायचं ठरलं तर स्वदेशीची कल्पना ही रानड्यांनी इसवी सन 1872 साली मांडली आणि त्यांनी ती मांडताच सार्वजनिक काकाने त्याच क्षणी ती आचरणात आणलेली आपल्याला दिसून येते आणि त्यासाठी ते उपहासपात्र देखील ठरले होते. पण त्याच वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रातील जिल्ह्यांची सांपत्तिक पाहणी करण्याचं कार्य सार्वजनिक सभेने हाती घेतलं होतं आणि सरकारच्या ओंजळीने पाणी पिऊन दिवस काढण्याऐवजी स्वतंत्र रीतीने आपल्या दुःखाचा विचार करण्याचा आणि त्यावर उपाय सुचवण्याचा धडा न्यायमूर्ती रानड्यांनी या पाहणी अहवालातून त्याच्या आधारे त्या रिपोर्टमध्ये तसा लिहून दिला आणि त्यांनी चळवळीची उपयुक्तता लोकांना समजून सांगितली आणि त्याबद्दलची अभिरुची देखील त्यांच्या मनात निर्माण केली. स्वातंत्र्याची किंवा राष्ट्रीय सुधारणेची, समाज सुधारणेची ही जी चळवळ होती त्या चळवळीविषयी त्यांनी लोकांना अत्यंत जाज्वल्य अशा स्वरूपात त्याच्यात अभिरुची निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि या त्यांच्या कार्याचं गुणगान करीत असताना स्वतः लोकमान्य टिळक न्यायमूर्ती रानड्यांबद्दल असं म्हणतात, म्हणजे लोकमान्य टिळकांच्या शब्दात जर सांगायचं ठरलं तर टिळक असं म्हटले होते की अनेक कारणांमुळे महाराष्ट्र देश म्हणजे त्यावेळी एक थंड गोळा होऊन पडला होता आणि ह्या थंड गोळ्यास कोणत्या रीतीनं ऊब दिली असता तो पुन्हा सजीव होईल व हातपाय हलवू लागेल याचा रात्रंदिवस एकसारखा विचार करून अनेक दिशांनी, अनेक उपायांनी आणि अनेक रीतींनी त्यास पुन्हा सजीव करण्याचं दुर्धर असं काम अंगावर घेऊन त्याकरिता जीवापाड जर कोणी मेहनत केली असेल तर ती म्हणजे प्रथमतः माधवरावजींनी केली असं टिळक, लोकमान्य टिळक त्यांच्याबद्दल म्हणतात. म्हणजे याच्यावरून आपल्याला ह्या वाक्यांवरनं लक्षात येतं की टिळकांचा सुद्धा रानड्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता. बऱ्याचदा आपण अभ्यासक काय करतात, विद्यार्थी काय करतात की जहाल आणि मवाळ असे विचारवंतांची विभागणी करून परस्परांना एकमेकाच्या विरोधी उभं करतात. पण हा विचारवंताच्या ठायी असलेला हा मोठेपणा त्यामध्ये आपल्याला दिसत नाही आणि म्हणून हे विचारवंत जे होते ते एकमेकांच्या वैचारिक मान्यतेला कशा पद्धतीने सहमती देतात ह्या दृष्टीनं त्याकडे बघितलं पाहिजेत. रानड्यांच्या जीवनाच्या संदर्भात सर्वात महत्त्वपूर्ण जर प्रसंग असेल आणि जो त्यांच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम करून गेला तो जर सांगायचं ठरलं तर तो म्हणजे की त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनामुळे. कारण जेव्हा समाज सुधारक या नात्याने एखादा सुधारक जेव्हा विख्यात होतो तेव्हा त्याला एका अग्निदिव्यातून जावं लागतं आणि रानड्यांच्या जीवनात असाच हा प्रसंग आपल्याला अग्निदिव्याचा प्रसंग सांगतोय. म्हणजे रानड्यांची जी पहिली पत्नी होती त्या पहिल्या पत्नीच्या निधनामुळे स्वतः रानडे शोकसागरात बुडाले होते, त्यांना अत्यंत दुःख झालं होतं. पण असं असताना वडिलांनी त्यांच्याकडे दुसऱ्या लग्नाची मागणी केली, दुसऱ्या लग्नाचा घाट घातला. आता याच्या पाठीमागचं कारण काय होतं, म्हणजे आपण सुरुवातीला असं म्हटलो बघा की रानडे हे एका सनातनी कुटुंबात जन्माला आले नाही का. म्हणजे सनातनी जो परंपरांना मानणारा आहेत, नव स्वीकारणारा नाही आहेत नाही का, ज्याला आपण कन्झर्वेटिव्ह स्वरूपाचे म्हणतो, स्थितीवादी स्वरूपाचे म्हणतो नाही का, त्याला आपण सनातनी या अर्थाने त्याचा उल्लेख करतो. आणि मग रानडे हे म्हणजे त्यांच्या वडिलांना काय वाटत होतं रानड्यांच्या की आपला मुलगा हा सुधारक आणि म्हणून तो त्याच्या मित्रांच्या आग्रहास्तव
कारण त्यावेळेस सुधारणेमध्ये विधवा विवाहांचे प्रश्न फार महत्त्वपूर्ण होते, विधवेंच्या समस्या फार महत्त्वपूर्ण होतात आणि नुकतीच ह्या गोष्टींना सुरुवात झालेली ती विधवा पुनर्विवाहांना. आणि म्हणून तो एखाद्या विधवेशी विवाह करून बसेल आणि त्याचं होईल काय की आपल्या प्रतिष्ठेवर, आपल्या प्रपंचावर एक प्रकारचा डाग लागेल, एक प्रकारचा निखारा ठेवील, अशी भीती रानड्यांच्या वडिलांना वाटत होती. आणि मग माधवरावांनी परोपरीने वडिलांना विरोध केला, पण त्यांचं त्यांच्या वडिलांसमोर काही चाललं नाही आणि शेवटी रानड्यांना एका कुमारिकेशी विवाह करावा लागला. तो रानड्यांचा दुसरा विवाह होता आणि त्याला त्यांना संमती द्यावी लागली. आता ह्या प्रसंगामुळे झालं काय की रानडे एका बाजूला मांडतात विचार कोणता, समाज सुधारणेचा, बालविवाहाच्या प्रथेला विरोध करणं, विधवा विवाहाच्या प्रथा त्याला संमती देणं, समर्थन करणं. आणि म्हणजे त्यांचा विचार वेगळा आणि त्यांची कृती, आचार वेगळा. म्हणजे आचार आणि विचारातील ही जी ठळक अशी जी विसंगती आहेत, त्या विसंगतीमुळे त्यांच्या विरुद्ध प्रचंड असं वादळ त्या काळात उठलं. आणि मग त्यातून माधवरावांची भूमिका समजावून घेणं हे मला वाटतं ह्या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे. त्यांच्या वर्तनाचं आपण समर्थन करणार नाही की त्यांनी दुसरा विवाह केला आणि चांगलं झालं. आणि याविषयी भास्कर लक्ष्मण भोळे, भाला भोळे, डॉक्टर भाला भोळे त्यांनी त्याचं स्पष्टीकरण असं दिलेलं आहे की ते असं म्हणतात की रानडे हे स्वतः पितृभक्त होते, वडिलांबद्दल त्यांना आत्मीयता होती, प्रेम होतं, पित्याचा वृद्धपकाळ होता, सगळ्या संसाराच्या स्वास्थ्याच्या जबाबदारीची जाणीव रानड्यांना होती आणि त्यामुळे पित्याने आपल्यासाठी सोसलेले झिजलेले जे कष्ट आहेत त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, संभाव्य कौटुंबिक आणि सामाजिक ओसाडपणाचं भय दूर करणं, कुटुंब परिवाराची जी दैना होण्याची जी भीती आहेत आणि ती दूर करणं. आणि या सर्वांपेक्षा जर आणि एक महत्त्वाचं जर कारण असेल तर रानड्यांना असं वाटलं असेल, असं भाला भोळे सांगतात, ते म्हणजे की ज्या समाजात राहून सुधारणा कार्य करायचं आहे तो समाजच जर कायमचा आपल्यापासून दुरावून जाईल तर ते कार्य होऊ शकणार नाही, ते कार्य बंद पडण्याची भीती असेल. आणि म्हणून ह्या गोष्टींमुळेच कदाचित रानड्यांनी हा वरील मार्ग म्हणजे दुसरा विवाह करण्याचा मार्ग स्वीकारला असावा, पत्करलेला असावा, असं स्पष्टीकरण भाला भोळेंनी त्याच्यामध्ये दिलेलं आपल्याला दिसून येतं. आता हे सगळं करत असताना त्यांनी ते अगदी स्वतःनं आनंदाने राजी खुशीने केलं असंही आपण म्हणू शकत नाही, कारण त्याचा त्यांना स्वतःला किती मनस्ताप सहन करावा लागला असेल याची कल्पना स्वतः त्यांची जी दुसरी पत्नी आहेत त्या दुसऱ्या पत्नीने दिलेला आपल्याला एका प्रसंगावरून, एका वर्णनावरून सांगता येतो. त्यांच्या दुसऱ्या पत्नी त्यांच्या शब्दात ते असं म्हणतात की लग्न झाल्यावर घरी येते वेळी स्वतः माझ्या माहेरी जेवण वगैरे काही त्यांनी केलं नाही आणि घरी आल्यावर सुद्धा ते कोणाशीही काही न बोलता, काही न खाता एकदम आपल्या खोलीत जाऊन आतून कडी घालून घेतली आणि ह्या दिवशी माझ्या मनाला असाही असा ताप झाला, वेदना झाल्या. आता हे जे वर्णन आहेत हे रानड्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या तोंडचं हे वर्णन आहेत. म्हणजे त्यावरनं आपल्याला लक्षात येतं की रानड्यांनी जे काही केलं ते अगदीच स्वतःच्या मर्जीने, खुशीने केलं. म्हणून त्यांच्या आचारात आणि विचारात घोळ आहेत किंवा फरक आहेत आणि त्याच्यावरनं जी त्यांच्यावर टीका केली जाते त्याच्याबद्दल आपल्याला हे स्पष्टीकरण त्यामध्ये देता येऊ शकतं. रानड्यांच्या प्रेरणेने सार्वजनिक सभेने केलेलं दुसरं जे महत्त्वाचं कार्य आहे आणि तेही त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्णच असं आपल्याला सांगता येतं, ते म्हणजे इंग्लंडच्या संसदेकडे जबाबदार राज्यपद्धतीचं मागणी करण्यासाठी त्यांनी पाठवलेला, सार्वजनिक सभेतर्फे पाठवलेला अर्ज. आता लोकशिक्षण हा या उपक्रमामागील प्रधान हेतू आपल्याला असल्याचं सांगता येतं. आता झालं असं की गुजरातमधील काही मराठी संस्थानं जी होती ती संस्थानं विलीन केल्याबद्दल व्हाईसरॉयकडे एक अर्ज पाठवून सार्वजनिक सभेने त्यांचं हे निदर्शनास आणून दिलं की संस्थानिकांची अवस्था ही बेजबाबदार आणि चंचल वृत्तीची होण्याचं कारण जे आहेत ते सरकारची धोरणं त्याला कारणीभूत ठरतात. आणि नंतर सावकार किंवा जे कुळं आहेत यांच्यातील संघर्षामधून जिल्ह्यात काही दरोडे पडले, जाळपोळ घडली, ज्याला दक्षिणचे दंगे म्हणतात,
ते दक्षिणचे दंगे शमल्यावर त्यांचं विश्लेषण करण्याचा एक अर्ज सार्वजनिक सभेच्या माध्यमातून सरकारकडे पाठवण्यात आलेला आपल्याला दिसतो. मग रानडे त्याच्यामध्ये असं स्पष्ट करतात की ह्या दंग्यांमागे सावकारांकडून कुळांना घ्यावे लागणारं कर्ज हे कारण त्यामध्ये वरवर पाहता दिसत होतं. पण रानडे असं म्हणतात की ते कर्ज काढावं लागण्याला कारण काय, तर सरकारी धोरणं ही ह्या कुळांना सावकाराकडनं कर्ज काढण्याला कारणीभूत ठरलेली आहेत. आणि म्हणून शेतसाऱ्याचं प्रमाण जेव्हा असह्य झालं, डोही जड झालं आणि शेतकऱ्याला दारिद्र्य येऊन त्यामुळे ते कर्जाला प्रवृत्त झाले आणि सरकारने आपले सारा वसुलीचे धोरण बंद जर केलं असतं तर हा असंतोष दूर होऊ शकला असता, असंही रानड्यांनी त्या अर्जात सुचवलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे काय, तर सभेविषयी सरकारला आधीच असलेला संशय होता आणि रानड्यांनी जेव्हा हा खरमरीत अर्ज सरकारकडे पाठवला तेव्हा ह्या अर्जामुळे सार्वजनिक सभेबद्दलचा जो द्वेष आहेत किंवा संशय जो आहेत तो सरकारचा वाढत गेला आणि पर्यायाने असं झालं की रानड्यांच्या पुढाकाराने हे सगळं घडतं आहेत आणि म्हणून रानड्यांच्या भोवती एक गुप्त हेरांचं जाळं सरकारने निर्माण केलेलं आपल्याला सांगता येतं. आता याच सुमाराला रानड्यांच्या जीवनात आणि एक महत्त्वपूर्ण घटना घडलेली आपल्याला सांगता येते. ती म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती हे पुण्याच्या भेटीला आलेले दिसतात आणि पुण्या भेटीच्या निमित्ताने काही सनातनी जे विरोधक होते त्या विरोधकांनी रानड्यांवरती अक्षरशः चिखलफेक करण्याची त्यांना ती संधीच सापडलेली होती आणि त्यामुळे बहुधा न्यायमूर्ती रानड्यांच्या निमंत्रणावरून स्वामी दयानंद सरस्वती हे पुण्याला आले असावेत आणि पुण्यात त्यांनी जवळजवळ 15 व्याख्यानं दिली आणि ह्या सगळ्या सुशिक्षित समाज त्यांच्याकडे आकृष्ट झाला आणि कडव्या धर्माभिमानी जे होते त्यांना हे पाहावे ना. आणि म्हणून ज्या दिवशी दयानंद सरस्वतींची पुणे शहरातून मिरवणूक निघायची होती त्याच दिवशी विरोधकांनी गाढवाला सजवलं आणि स्वामींसारखा पोशाख चढून एक गर्दभानंद त्यांनी मिरवणूक काढायचं ठरवलं. आता रानड्यांनी हे जे आव्हान होतं हे अत्यंत मोठं आव्हान होतं आणि तेही रानड्यांनी स्वीकारलं. म्हणजे दगड असेल, चिखल असेल, अंगावर पडत असतानाही रानडे डगमगले नाहीत. एवढंच नव्हे तर त्यांच्या ठाई असलेला जो मोठेपणा आहे तो म्हणजे की जे दयानंद द्वेष्टे होते त्यांनी जेव्हा रानड्यांकडे क्षमा याचना केली तेव्हा दिलदारपणे रानड्यांनी त्यांना माफ केलं, सोडून दिलं. म्हणजे एखाद्या विचारवंताच्या ठाई असलेला जो मोठेपणा आहे तो मोठेपणा रानड्यांच्या ह्या प्रसंगामधून आपल्याला सांगता येतो. आणि म्हणून विचारवंताचं, सुधारकाचं जे जीवन असतं ते त्याच्या ह्या विविध प्रसंगांमधून ते कसं घडत गेलेलं आहे ते आपल्याला जाणून घेता येतं. याचबरोबर पुण्याला रानडे सार्वजनिक सभेच्या व्यतिरिक्त वेदशास्त्रोत्तेजक सभा तिचे देखील त्या सुमाराला रानड्यांचा त्यांचा संबंध त्या वेदशास्त्रोत्तेजक सभेशी आलेला आपल्याला दिसून येतो. आता एखादा सुधारक असणारा व्यक्ती, समाज सुधारणा करणारा हा व्यक्ती जेव्हा एखाद्या अशा धार्मिक संस्थेशी जोडला जातो तेव्हा त्यांच्या इसवी सन 1877च्या जानेवारीत राणी सरकारचा दरबार भरावायचा होता आणि त्या प्रसंगी सार्वजनिक सभेतर्फे देवायाचा एक मानपत्राचा जो मसुदा होता तो मसुदा न्यायमूर्ती रानड्यांनी तयार केला होता आणि त्यामध्ये त्यांनी भारतीयांच्या राजकीय हक्कांची मागणी रानड्यांनी त्या मसुद्यात केलेली दिसते. म्हणजे सदर मानपत्राला राजकीय महत्त्वाकांक्षेचा जाहीरनामा, डिक्लेरेशन ऑफ राईट्स अशी संज्ञा जरी दिली तरी ती चुकीची ठरणार नाही. कारण हिंदुस्थानच्या राजकीय भवितव्याची जी रूपरेषा आहेत ती रूपरेषाच मुळात रानड्यांनी त्यामध्ये मांडलेली आपल्याला दिसते. त्याच वर्षी महाराष्ट्रातील सार्वत्रिक दुष्काळानं सभेसमोर आणखीन एक मोठं आव्हान उभं केलेलं होतं आणि ते आव्हान देखील समर्थपणे पेलून सार्वजनिक सभा हे एक जिवंत सामर्थ्य असल्याचं सभेने दाखवून दिलं, प्रत्ययास आणून दिलं.
दुष्काळग्रस्त भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणं, त्रस्त झालेल्या जनतेला परोपरीनं मदत करणं इत्यादी कामं सार्वजनिक सभेच्या माध्यमातून केली आणि रानड्यांच्या पुढाकारातून झाली. दुष्काळाचा जो भर होता तो भर ओसारला आणि त्या आपत्तीचं तात्पर्य रानड्यांनी सरकारच्या कानी घातलं. म्हणजे आवर्षणाने दुष्काळ पडला ही जी सरकारची समजूत होती त्यांनी ती दूर केली आणि दुष्काळ हा अन्नधान्याचा नव्हताच तर तो संपत्तीचा होता. म्हणजे धान्य उपलब्ध असूनही लोक अन्नाला मोताज झाली आणि त्यांच्या दारिद्र्यामुळे सरकारच्या धोरणाचं अपयश आहेत आणि हे दारिद्र्य सप्रमाण त्यांनी सरकार समोर मांडलं. दारिद्र्याचं मूळ कारण काय होतं तर सरकारी धोरणांमध्ये होतं. हे रानड्यांनी त्यातनं स्पष्ट करून दाखवलं. त्यानंतर रानड्यांच्या जीवनात आणि एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला अशी सांगता येईल की संस्थानिकांना त्यांनी लोकांच्या द्वारे चळवळीत पडण्यास मुभा असल्याचा फायदा घेऊन त्यांना राजकारणाच्या उलाढालीत गुरफटविण्याचे जे प्रयत्न रानड्यांनी केले होते त्यातून रानड्यांचा दूरदर्शीपणा आपल्याला प्रत्ययास येतो. कारण सार्वजनिक सभेच्या प्रतिष्ठापनेस ह्या वर्गाचा संस्थानिक वर्गाचा फार मोठा हातभार लागलेला होता. म्हणजे सरकार असेल, संस्थानिक असेल, वतनदार आणि रयत यांना एका राजकीय साध्याच्या सूत्राने बांधून टाकण्याचा रानड्यांचा विचार जर आपण बघितला तर त्यांच्या खरंच अलौकिक बुद्धिमत्तेची जितकी तारीफ करावी तितकी थोडी वाटते. कारण पुण्यातील रानड्यांचा जो 6 वर्षाचं जे वास्तव्य होतं त्यामध्ये रानड्यांनी अक्षरशः क्रांती घडून आणलेली आपल्याला दिसते. आणि महाराष्ट्राला तर त्यांनी सार्वजनिक सभेद्वारे हलवून सोडलंच पण इतरही प्रांतांसाठी रानड्यांनी एक आदर्श निर्माण केलेला आपल्याला दिसतो. राजकीय, धार्मिक, वैचारिक, वाङ्मयीन अशा अनेक क्षेत्रात नवचैतन्य रानड्यांच्या पुढाकारातून निर्माण झालं. ज्ञान असेल, वक्तृत्व असेल, कला कौशल्य असेल, अगदीच आखाडे तालमी इत्यादींचे अनेक उपक्रम रानड्यांच्या प्रेरणेने पुण्यामध्ये शहरभर सुरू झालेले दिसतात. नवा आत्मविश्वास आणि कणखरपणा पुण्याच्या जनतेत दिसून येऊ लागला. सरकारलाही हे स्पष्ट जाणून लागलं आणि म्हणून सरकारने तात्काळ रानड्यांची पुण्यावरनं नाशिकला बदली केली इसवी सन 1877 मध्ये. रानड्यांच्या समाजसेवेमध्ये मात्र मुळीच खंड पडलेला दिसत नाही. म्हणजे बदली झाली आणि मग त्याच्यातून त्यांच्या समाजसेवेमध्ये खंड पडला असं आपल्याला मुळीच दिसत नाही. कारण सरकारी रोषाला बळी पडलेल्या देशी भाषेतील वृत्तपत्रांची कड घेऊन त्यांनी सरकारकडे अर्ज धाडला. मुळात नाशिक हे हिंदूंचं धर्मक्षेत्र आहे आणि धर्मक्षेत्र असल्यामुळे रानड्यांच्या प्रार्थना समाजाची जी कार्यक्रम होते ते कार्यक्रमांना सनातन्यांनी त्याला प्रखर असा विरोधही केला. म्हणजे इसवी सन 1878 साली रानड्यांनी सार्वजनिक सभेच्या मार्फत राजकारण, अर्थशास्त्र आणि सामाजिक सुधारणा इत्यादी विषयासंबंधीची चर्चा करणारं त्रैमासिक याच काळात सुरू केलेलं आपल्याला दिसतं. पेशवेकालीन 2 वाड्यांना आग लागली होती आणि त्यावेळचा हा प्रसंग आहे. आता ही आग लागली असताना सरकारला त्यामध्ये राजद्रोहाचा संशय आला आणि झालं असं की म्हणजे दुर्दैवाने म्हणूया आपण त्याला की जी आग लावणारी जी व्यक्ती होती त्या व्यक्तीचं नाव देखील रानडे हे दुर्दैवानं असं नाव निघालेलं होतं. म्हणजे मुळात आधीच अविवेकाने आणि संशयाने पछाडलेलं जे सरकार होतं, जे रानड्यांच्या विरुद्ध आग पाखड करण्याची संधी त्यांना शोधत होतं आणि ह्या रूपानं रानड्यांनी हे केलं. पण ती रानडे व्यक्ती ही दुसरीच होती आणि त्यामुळे सरकारला ही संधीच सापडली आणि सरकारने लगेच तात्काळ त्यांची परत नाशिकवरनं धुळ्याला त्यांची बदली केली आणि त्यांच्यावर एक प्रकारची करडी नजर कैद ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीची त्यांच्यावर ठेवलेली दिसते. त्याच सुमाराला सरकारने वासुदेव बळवंत फडके ज्यांना आपण आद्य क्रांतिकारक म्हणतो त्यांना अटक केलेली होती. आणि फडके हे एक देशभक्त आहेत
त्यांना विचारांचं व तारतम्याचं भान नसल्यामुळे व अतिरेकी उत्साहामुळे ते बंडाला प्रवृत्त होतात, पण तेवढ्यामुळे त्यांची मूळ सद्भावना ही चुकीची ठरत नाही अशी रानड्यांची धारणा होती आणि त्यांचा मार्ग रानड्यांना पसंत पडणं कदापि शक्य नव्हतं. पण त्यांचं बंड हे स्वार्थासाठी नव्हतं. देशभक्तीने प्रेरित होऊन त्यांनी सरकारी नोकरीवर पाणी सोडलं, बायको मुलांना देशोधडीला लावलं आणि त्यांच्या ह्या निधाड्या छातीच्या निस्सीम स्वार्थ त्यागाकडे डोळे झाक करता येत नाही किंवा त्यांच्यावर मार्गदोषाबद्दल त्यांना काळं फासता येत नाही अशी रानड्यांची वासुदेव बळवंत फडक्यांबद्दल असलेली भूमिका आपल्याला सांगता येते. म्हणजे हा बघा त्यांच्या विचारांमधला मोठेपणा बघा. कारण फडक्यांचा मार्ग हा क्रांतिकारक होता, रानड्यांचा हा क्रांतिकारक विचार नव्हता. तरी पण रानड्यांनी त्यांची जी भूमिका त्यांच्याबद्दल जी स्पष्ट केली ती अत्यंत दूरगामी अशा स्वरूपाची आपल्याला दिसते. आणि त्यांच्या दरोड्यांच्या मागे राजकीय हेतू असलाच तर तो फार थोडा आहे. मुख्य कारण लोकांचं 18 दारिद्र्य होतं आणि त्यांचं हे कारण सरकारी धोरणात आहेत असं रानड्यांनी सरकारसमोर त्यांची बाजू मांडलेली आपल्याला दिसून येते. पुढे इसवी सन 1881 मध्ये न्यायमूर्ती रानड्यांची प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेटच्या जागेवर नेमणूक झाली आणि तिथे फौजदारी न्यायासंबंधीचे आपले कसब त्यांना दाखवता आले. त्या काळात लॉर्ड रिपन हा व्हाईसरॉय म्हणून हिंदुस्थानात आला होता आणि प्रांतिक राज्यकारभाराच्या पुनर्रचनेबद्दल त्यांनी विचार सुरू केला आणि रानड्यांनी यासंबंधी स्वतंत्र असा एक निबंध लिहिला आणि त्यामध्ये काउन्सिलांची सुधारणा किंवा त्याला जबाबदार राज्यपद्धती हा विषय वक्तृत्वजक सभेच्या कार्यक्रमात त्यांनी घेतला. स्थानिक स्वराज्याची ही चर्चा होतीच. बंगालसारखी कायमधारा पद्धती मुंबई प्रांतात किंबहुना संपूर्ण देशालाच लागू करण्यात यावी ह्या वेडबर्नबर्ग याच्या सूचनेचा रानड्यांनी पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. रानडे आणि वेडनबर्ग यांच्या मैत्रीतून पुढे फिमेल हायस्कूलची योजना मूर्तरूप घेऊ शकली आणि स्त्री शिक्षणाला सनातनी पुणेकरांनी जो कसून प्रतिकार केला होता पण संस्थापकांच्या निग्रहापुढे तो टिकू शकला नाही आणि स्त्री शिक्षणाला सुद्धा रानड्यांच्या कार्यातून विचारातून सुरुवात झालेली दिसते. रिपनच्या काळात गाजलेली आणखीन एक गोष्ट म्हणजे इल्बर्ट बिल. आता हे इल्बर्ट बिल काय होतं तर युरोपीय गुन्हेगारांची चौकशी करण्याचा अधिकार हिंदी मॅजिस्ट्रेटांना द्यावा असा या विधेयकाचा हेतू होता. म्हणजे ॲग्लो इंडियन जे आहेत त्या ॲग्लो इंडियनांनी ते रद्द करण्यासाठी अगदी आकाश पाताळ एक केलं. जहालांनाच नव्हे तर अगदी क्रांतिकारकांनाही लाजविल असं आंदोलन त्यांनी त्या काळात केलं आणि इल्बर्ट बिल रद्द झालं. म्हणजे हिंदी जनता साहजिकच खवळली आणि रानड्यांनी ह्या प्रसंगावरून काढलेला जो निष्कर्ष होता तो अत्यंत बोलका होता. रानडे असं म्हणतात की हिंदुस्थानातील अँग्लो इंडियन समाज हिंदी महत्त्वाकांक्षेचा पुरस्कार कधीही करणार नाही. स्वदेशात युरोपियनांचे कितीही विविध पक्ष असले तरी हिंदुस्थानच्या बाबतीत त्या सगळ्यांचा एकच म्हणजे कन्झर्वेटिव्ह पक्ष आहेत हे मात्र मान्य करावं लागेल. म्हणजे हा रानड्यांनी काढलेला निष्कर्ष अत्यंत बोलका आपल्याला सांगता येतो. त्यानंतर रानड्यांच्या आयुष्यात गाजलेलं आणखीन एक प्रकरण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे कायद्याने सुधारणा केली जावी की जाऊ नयेत ह्या प्रश्नाभोवती उठलेलं जे वादळ होतं ते आपल्याला सांगता येतं. मुंबईचे एक पत्रकार बेहरमजी मलबारी शेठ यांनी सरकारला कायद्यान्वये हिंदू समाज सुधारणा करण्यास विनवणी करणारी 2 पत्रकं काढली आणि सर्व नेत्यांना ती वाटली आणि सरकारकडेही ही पत्र पाठवली गेली. रानड्यांनी मलबारी शेठांना पूर्णपणे पाठिंबा दिला कारण कायद्याने सुधारणा होणार होती
आणि ह्याविषयी पुढे आपण रानड्यांच्या इतर विचारांच्या संदर्भात तिथे चर्चा करणारच आहोत. पण कायद्याने सुधारणा व्हावी ह्या बाजूला रानड्यांचा विचार आपल्याला असल्यास दिसतो, ही इथं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि पुढे जे जहाल होते किंवा टिळकांनी वगैरे त्याला कसा विरोध केला, संमती वयाचं ते जे विधेयक होतं त्याची आपण नंतर चर्चा करणार आहोत. पुढे रानड्यांची जेव्हा कायदे काउन्सिलमध्ये निवड झाली आणि सरकारी नोकरी, कायदे काउन्सिल, सगळ्या सभा आणि उत्सव इत्यादी जबाबदाऱ्या सांभाळून त्याच वर्षी त्यांच्या कर्तृत्वाने एक नवं दालन स्वतःसाठी निर्माण केलं आणि ते म्हणजे सामाजिक परिषदेचं. सन 1885 साली राष्ट्रीय सभा स्थापन करायचं ठरलं आणि रानडे त्या प्रयत्नामध्ये आघाडीवर होते. पण त्या सभेबरोबरच सामाजिक सुधारणेसाठीही एक संघटना असावी असं वाटल्यावरून राष्ट्रीय सभेच्या अगदी पहिल्याच अधिवेशनात सामाजिक परिषदेची प्रतिष्ठापना करण्यात आली. याबाबतही रानड्यांचाच पुढाकार आपल्याला असल्याचं दिसून येतो. ह्या परिषदेच्या व्यासपीठावरून सामाजिक सुधारणेशी निगडीत असलेल्या प्रश्नांची चर्चा होत असे आणि प्रतिवर्षी देशभर विखुरलेले सुधारणेचे सर्व शक्ती प्रवाह एकत्र आणून त्यांच्यात वैचारिक व कार्यात्मक देवाणघेवाण शक्य करणं हा या सामाजिक परिषदेचा हेतू आपल्याला असल्याचं दिसतो. म्हणजे एकीकडे सुधारक शक्तीचे असं हे संघटन होत असतानाच दुसरीकडे सुधारणा विरोधी शक्तीही त्या काळात संघटित होत होत्या. म्हणजे टिळकांनीही काही काळ या दुसऱ्या आघाडीचं नेतृत्व केलेलं आपल्याला माहिती आहे. विशेषतः जेव्हा कायद्याने सुधारणा घडून आणण्यास टिळकांचा विरोध होता तेव्हा रानडे विरोधकांविषयी अत्यंत सहिष्णुतेचे धोरण स्वीकारून त्यांची टीका म्हणजे विरोधकांची टीका ही तर्क आणि प्रमाणाच्या आधारे ते परतून लावण्या अगदी माहीर होते. आणि म्हणून जेव्हा रखमाबाई विरुद्ध दादाजी प्रकरण जेव्हा कोर्टाने जेव्हा रखमाला तिच्या नवऱ्याकडे जाण्याची किंवा कैदेत जाणे पत्करण्याची आज्ञा केली तेव्हा रानड्यांनी वक्तृत्वजक सभेत जंगी भाषण दिलं आणि त्यामध्ये त्यांनी स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. संमती वयाची मर्यादा वाढवणाऱ्या कायद्याचाही त्यांनी पुरस्कार केला. आणि जे पुराणमतवादी जे होते, सनातनी जे होते, अशा 5,000च्या सभेत ह्या कायद्याचा निषेध त्यांनी केला होता आणि त्याचं नेतृत्व टिळक करत होते. एवढा मोठा समुदाय आपलं सनातन औदासीन्य सोडून सामाजिक प्रश्नांच्या चर्चेसाठी एकत्र येतो, हेच सुधारणेच्या प्रयत्नांचं यशस्वीतेचं मोठं गमक असल्याचा अभिप्राय रानड्यांनी स्वतः दिलेला सांगता येतो आपल्याला. न्यायाधीश पदावर रानड्यांना जेव्हा पदोन्नती प्राप्त होते आणि दरवेळी ॲग्लो इंडियन पत्र त्यांच्या विरुद्ध कलकलाट करताना आपल्याला दिसतात. परंतु न्यायाधीश म्हणून त्यांची संपूर्ण कार्यकीर्द जर बघितली तर ती निपक्षपातीपणासाठी सामान्य समन्यायी बुद्धीसाठी आणि व्यासंगासाठी प्रसिद्ध असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यांनी दिलेल्या अनेक निवाड्यांची तारीफ ही पाश्चात्य न्याय तज्ज्ञांनीही अगदी मुक्त कंठीने केलेली आपल्याला दिसून येते. त्यांचे निर्णय ही नेहमीच परिपक्व विचारांवर व परिपूर्ण माहितीवर तयारीनिशी आपल्याला आधारलेले दिसतात. म्हणजे सरकारी काम चोखपणे बजावूनही आपलं स्वातंत्र्य अबाधित राखणारा न्यायाधीश अशी आपली ख्याती असल्याचं त्यांनी स्वतःच एका ठिकाणी नोंद केलेली आपल्याला दिसून येते. संस्थानात आपल्या मतस्वातंत्र्याची गळचिपी होईल आणि म्हणून निस्वार्थ बुद्धीनं संस्थानी न्यायासनावर जाण्याचं नाकारलं, हेही रानड्यांच्या बाबतीत लक्षात घेण्यासारखं आहे. इसवी सन 1886 साली देशाच्या राज्यकारभारात काटकसर सुचवण्यासाठी सरकारने नेमलेल्या फायनान्स कमिटीचे ते पहिले भारतीय सभासद रानडे असल्याचं सांगता येतं. पुढे सुधारक आणि विरोधक यांच्यातील फूट जेव्हा वाढत गेली, मात्र त्यावेळी स्वदेशीवरून टिळक पक्ष आणि रानडे पक्ष यांच्यात मतभेद झाले
रमाबाईच्या शारदा सदनाला रानड्यांनी पाठिंबा दिला तर टिळकांनी विरोध केला. पुढे सन 1895 साली या वेब नावने परिसीमा गाठली आणि एकूणच सुरुवातीपासून काँग्रेसच्या मंडपामध्ये होणारे सामाजिक परिषदेचं अधिवेशन तिथे घ्यायला जे विरोधक होते त्यांनी विरोध केला, नकार दिला आणि मग पुढे इसवी सन 1889 पासून त्याच पद्धतीने ते होत गेलं. आणि 95 साली जेव्हा पुण्याला अधिवेशनाच्या वेळी तो अत्यंत प्रखर झालं आणि पुणे हे त्यावेळी कडव्या सनातनीपणाचा बालेकिल्ला ठरला होता. टिळकांच्या नेतृत्वामुळे जे पुराणमतवादी होते, सनातनी वृत्तीचे जे होते, ते या चळवळीचा अगदी विशेष जोर पुण्यात वाढलेला होता आणि काही सुधारकांनाही तिथे मार बसलेला आपल्याला दिसतो. आणि एकाने मंडप जाळण्याची धमकी दिली सामाजिक परिषदेचा आणि शेवटी रानड्यांनी मग पुढे सामाजिक परिषदेचं अधिवेशन राष्ट्रीय सभेच्या मंडपात घेण्याऐवजी अन्यत्र घेण्याचा निर्णय जाहीर केला आणि पर्यायाने हे वादळ थांबलं. मध्यंतरीच्या काळात ज्याला पंचहौद मिशन या नावानं गाजलेलं जे एक प्रकरण होतं ते रानड्यांच्या आयुष्यात घडून गेलं. आता ह्या नावाच्या म्हणजे पंचहौद मिशन नावाचे जे संस्थेत होते त्यात चहा पाण्याचा कार्यक्रम झाला असता इतरांबरोबर रानडेही त्यात उपस्थित होते. मात्र चहा व बिस्किटं यापैकी कशालाच त्यांनी स्पर्श केला नाही आणि तरी पण सनातनींनी जेव्हा त्यांच्याकडून प्रायचित्ताची मागणी केली तेव्हा ते त्यास तयार झाले. तसं न केल्यास सुधारणेच्या गोटातून माणसं बाहेर पडतील असं भय, अशी भीती त्यांना वाटत होती. आणि हेच सर्वात महत्त्वाचं कारण होतं की विरोधक अशा संधीचा फायदा हमखास करून घेतील हे त्यांना पक्क ठाऊक होतं आणि त्यांची सुधारणेविषयीची लोकोत्तर कळकळ आणि औदार्यपूर्ण मनाचा मोठेपणाच त्यांच्या ह्या प्रसंगातून आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारचा हा जो या लोकसंग्राहक, न्यायप्रिय, विद्याव्यासंगी, कल्पक, देशभक्त असा हा व्यक्ती होता. हे जे व्यक्तिमत्व होतं रानड्यांचं, हे व्यक्तिमत्व 16 जानेवारी 1901 रोजी मुंबई येथे त्यांचं निधन झालं. आणि टिळकांच्या एका लेखामध्ये ते असं म्हणतात टिळक रानड्यांबद्दल की रानडे हे हायकोर्टाचे जज, प्रार्थना समाजाचे अध्यक्ष, सामाजिक सुधारणेचे अर्धवायू ही सगळी पदं त्यांची थोरवी सांगतातच. ते मार्मिक लेखक होते, चांगले वक्ते होते, उत्तम विद्वान होते, सरळ मनाचे आणि शांत स्वभावाचे गृहस्थ होते. हेही निसंशय खरं आहे. पण त्यांची थोरवी केवळ त्यांच्या स्वभावाच्या व कार्याच्या बाह्य गुणांमुळे नाही, तर एक राजवट संपून दुसरी येण्यापूर्वीचा आणि राष्ट्राच्या अभिवृद्धीस प्रतिकूल असा जो संधिकाल असतो तो महाराष्ट्रात आला असताना, सर्वत्र प्रेतकळा पसरली असताना, एक चळवळ, एक पराडमुक्ता आणि एक स्वार्थपरायणता यांनीच लोकांना वेढून ठेवलं असताना रानड्यांनी त्यांचं सर्वांगीण शैथिल्य झटकून त्यांना अंगाने चैतन्यमय करून सोडलं. यात त्यांचं खरं मोठेपण सामावलेलं आहे असं लोकमान्य टिळक त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळेच 1871 नंतरचा 22 वर्षापर्यंतचा पुण्याचा इतिहास हा रानड्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास आहे. आणि हे कर्तृत्वाचं जे विधान आहेत ते अन्वर्थक ठरलेलं आपल्याला त्याच्यामध्ये दिसू शकत नाही. आणि म्हणून रानडे हे एक सुधारक होते. भारतीय सुधारणेच्या, भारताच्या प्रबोधनाच्या आणि भारताच्या एकूण आधुनिकतेच्या ह्या इतिहासामध्ये रानडे यांचं हे नाव नेहमीच अग्रगण्य आहे. आणि मग त्यांनी मांडलेले जे विविध विचार आहेत त्या विचारांमधून येणारी जी भारताच्या आधुनिकतेसंबंधीचा जो विचार आहे तो आपल्याला रानड्यांच्या ह्या विविध विचारांमधून आपल्याला अभ्यासायचा आहे. आजच्या भागामध्ये आपण रानड्यांच्या त्यांचा अल्प परिचय, त्यांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या घडामोडी आणि त्याचा त्यांच्या विचार व कार्यावर कसा प्रभाव पडला
या सर्वांविषयी आपण थोडक्यात त्याची माहिती जाणून घेतलेली आहेत. पुढील भागामध्ये आपण रानड्यांच्या राजकीय विचारांचा अभ्यास आपण करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.